जय श्री कृष्ण. वेलकम टू वर्षाज किचन. व्हिडिओज रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझी रेसिपी तुमच्यासोबत जेव्हा पण मी टाकेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आजची ही रेसिपी आहे मसाला टपरीवाल्याचा चहा. चहा ही एक फिलिंग्स आहे, एक नातं आहे. चहाचे कितीही नुकसान असले तरी मी तर म्हणते आपले भारतवासीय चहा सोडूच शकत नाही. पण आणि थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्ही असा मसाला चहा पिला तर नक्कीच तुमच्या थंडीमध्ये गरमीचा उबदारपणा देतो. तर त्यासाठी चहाची एक टेक्निक आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला टपरीवाल्याचा चहा पण खूप आवडते. एक सिक्रेट आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. चहासाठी अगोदर पाणी उकळत ठेवायचं. जेवढा चहा करायचा, समजा जर तुम्हाला 4 कप चहा करायचा तर 2 कप पाणी ठेवायचं आणि इथे एक मसाला तयार करून घ्यायचा. त्यासाठी मी एक आल्याचा तुकडा, 4-5 लवंग, 2-3 दालचिनी आणि 1 विलायची छान अशी खलबत्त्यामध्ये क्रश करून घ्यायची. मस्त ठेचून घ्यायची, बारीक ठेचायची. दालचिनी जी आहे ती आपल्या वेट लॉससाठी आपल्याला मदत करते आणि अद्रक जी आहे ती आपलं कोलेस्ट्रॉल कंट्रोल करते आणि आपल्या शरीरामध्ये बरेच फायदे आहे अद्रकीचे, जेणेकरून आपल्या कोल्ड कप सिरप सारखंच एक काम करते अद्रक. म्हणून थंडीच्या दिवसामध्ये अद्रक जास्त वापरतात चहामध्ये. अशा पद्धतीने मी हा मसाला बनवून घेतला. याच मसाल्याने जे आहे विलायची, दालचिनी, लवंग आणि अद्रक या मसाल्याने चहा खूप टेस्टी येतो. आणि टपरीवाले जे लोक आहेत तर ते अशाच पद्धतीने चहा बनवतात. पाणी उकळून घ्यायचं, नंतर हा मसाला टाकायचा आणि हा मसाला टाकल्यानंतर परत एक 2 ते 3 मिनटं उकळू द्यायचं, जेणेकरून अद्रक, विलायची, लवंग, दालचिनी याचा सगळा रस जो आहे तो त्याच्यामध्ये उतरतो. नंतर आपली चहापत्ती घ्यायची. जर तुम्ही 4 कप चहा ठेवला तर मी इथे त्यासाठी 2.5 चमचे चहापत्ती वापरली. आता ती पाण्यामध्ये टाकून द्यायची आणि त्याचा मस्त असा कलर त्या पाण्याला येऊ द्यायचा. बघू शकता पत्तीला व्यवस्थित कलर आलेला. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, दूध ॲड करायचं. आता मी इथे 2 कप पाणी वापरलं तर इथे मी साधारण 3 कप दूध वापरलेलं आहे. ते पण फुल फॅट मिल्क वापरलेलं आहे. आणि जर तुम्ही हा चहा जास्त जणांसाठी वाढवत असाल तर पाणी आणि दुधाचं प्रमाण तसं वाढवायचं. आणि कधी पण जर तुम्ही चहा अशा पद्धतीने बनवला ना तर तो चहा नक्की टेस्टी होतो. चहा हा निव्वळ दुधाचा नसतो, त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून पूर्वीची जशी आपली आजी आई चहा बनवायची त्याच पद्धतीने जर चहा बनवला तर तो नक्की खमंग होतो. आता नंतर आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करायची, प्रत्येकी 1-1 चमचा. मी 4 चमचे ॲड केले. एका कपाला 1 चमचा, कारण जास्त गोड चहा एवढी हे नाही लागत, फिक्की चहा छान लागते. मग आता ती मिक्स करून घ्यायची आणि याला मस्त उकळू द्यायचं. 1-5 मिनटं छान उकळू द्यायचं. उकळल्यानंतर काय होतं, त्या साखरेचं पाणी जेव्हा जळतं ना तेव्हा त्याची टेस्ट छान येते. म्हणजे साखरेचं सुद्धा पाणी जळू द्यायचं, नंतरच चहा चांगला होतो. आणि टपरीवाले लोक, बाहेरचे लोक अशाच पद्धतीनं चहा बनवतात आणि याचे एक सिक्रेट आहे, पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर अशा पद्धतीने नंतर तो चहा जो आहे पूर्ण असा चमच्याने हलवायचा. ज्या पद्धतीनं बाहेरचे टपरीवाले लोक हलवतात त्याच पद्धतीने मी चमच्याने चहा हलवून बनवला. खरंच खूप खमंग चहा झाला होता. हा जर चहा तुम्ही घरच्यांना पाजला ना तर चहा खूप आवडेल सगळ्यांना. अशा पद्धतीने चमच्याने हलवून जसे ते लोक बनवतात तसेच ते आपण चमच्याने चहा वरती करायचा आणि त्याला मस्त फेस येऊ द्यायचा. जसा उकळेल ना तशी त्याची चहाची टेस्ट अजून वाढत जाईल. आणि त्या मसाले जे आहेत ते मसाले त्याच्यामध्ये अजून फ्लेवर ॲड करतात. बघू शकता तुम्ही चहा किती मस्त उकळलेला आहे आणि किती छान दिसत आहे. आता याला चमच्याने हलवत राहत असताना याचं एक सिक्रेट असतं, ते मी तुम्हाला आता सांगते. की ते जे लोक आहे टपरीवाले लोक याच्यामध्ये एक अर्धं बिस्किट टाकतात. काय होतं ना, तुम्ही पतंजलीचं जर अर्धं बिस्किट चहामध्ये टाकलं ना तर खरंच त्या चहाची चव ना खूपच अप्रतिम लागते. हा चहा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कारण हेच सिक्रेट असतं. बाहेरचे लोक जर इन्स्टंट असा टेस्टी चहा द्यायचा असला तर त्याच्यामध्ये अर्धं बिस्किट टाकतात, तेव्हा तो चहा मस्त लागतो आणि त्यामध्ये फ्लेवर पण खूप छान येतो. आता तुम्ही बघू शकता चहा असा मस्त उकळत आहे. आणि उकळू का दिला जास्त वेळ, कारण साखरेचं पाणी वितळू द्यायचं म्हणून तो जास्त वेळ उकळू द्यायचा आणि त्याला मस्त असा फेस येऊ द्यायचा, जेणेकरून चहा
आणि ते बिस्किट आणि तो आपले मसाले त्याचे फ्लेवर व्यवस्थित होतात। आता आपला चहा छान असा उकळलेला आहे। या स्टेजला तुम्ही गॅस बंद करायचा। आपले कप घ्यायचे, मी इथे जसे ग्लास घेतले आपले टपरीवाल्याचे जसे ग्लास असतात तसेच ग्लास घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। आणि आता चहा गाळून घ्यायचा। बघू शकता तुम्ही चहा किती मस्त झालेला आहे। आणि तुम्हाला माझी ही चहाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला माझे व्हिडिओज रेसिपीज आवडत असतील तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करून सांगत जा की तुम्हाला रेसिपी कशा वाटतात। आणि थंडीच्या दिवसात हा मसालेदार चहा एन्जॉय करा। छान छान अशा रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा। थँक्यू, बाय बाय।